आणि आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी. अगदी झटपट सुरुवात करूया. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला केंद्रात 2 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. त्याचं कारण म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याची शक्यता. 31 जानेवारीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होतील अशी माहिती आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदेच्या पक्षातील सदस्यांची वर्णी लागणार आहे आणि या चर्चांना मंत्री शंभूराज देसाईंनी दुजोरा दिला. तसं झालं तर आम्हाला आनंद होईल असं शंभूराज देसाई म्हणालेत. तर खासदार श्रीकांत शिंदेंची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजित तांबे यांनी 2 अर्ज भरलेत. अपक्ष आणि काँग्रेसकडून सत्यजित तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला. सर्वांचा पाठिंबा मिळावा यासाठी सर्व पक्षातील पक्षश्रेष्ठींची भेट घेणार असल्याचंही सत्यजित तांबे यांनी म्हटलंय. पाठिंब्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. सत्यजित तांबे यांचे वडील सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. नवीन चेहऱ्यांना संधी मिळावी यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचं सुधीर तांबे यांनी म्हटलंय. सत्यजित तांबेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसमधून केली जाते. मात्र काँग्रेसकडून अशी कारवाई होणार नाही. आपण पक्षश्रेष्ठींची समजूत काढू अशी प्रतिक्रिया सुधीर तांबेंनी दिली आहे. सत्यजित तांबे यांनी पाठिंबा मागितल्यास आम्ही देऊ अशी भूमिका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतल्यामुळे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक रंजक बनली. तसंच काँग्रेसने एबी फॉर्म देऊनही डॉक्टर सुधीर तांबेंनी तो का भरला नाही याचं उत्तर तेच देऊ शकतात असंही बावनकुळे यावेळी म्हणाले. अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे धीरज लिंगाडेंनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपचे उमेदवार रणजित पाटील यांच्यावर टीका केली. 12 वर्षात रणजित पाटील यांनी काहीच काम केलं नाही असं धीरज लिंगाडेंनी म्हटलंय. नाशिकमधल्या घोड्यावरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे नाराज झाले. सुधीर तांबे यांनी अर्ज न भरल्यामुळे खरगे नाराज असल्याची चर्चा रंगली. दरम्यान नाशिकमध्ये उमेदवारावरून हा घोळ कशामुळे झाला याच्या चौकशीचे आदेशही त्यांनी दिल्याची माहिती आहे. धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच मिळेल. माझा हनुमान चालिसावर आणि देवांवर विश्वास आहे. पुढच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे हे धनुष्यबाण घेऊन मैदानात उतरतील असा विश्वास खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केला. शहापूर तालुक्यासह वासिंद विभागातील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. दरम्यान यावेळी संजय सुरळके यांच्यासह कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. अमरावतीत खासदार नवनीत राणांनी ट्रॅक्टर सवारीचा आनंद लुटला. युवा स्वाभिमान पक्षातर्फे आयोजित कृषी महोत्सवात त्यांनी ट्रॅक्टरचं स्टेअरिंग हाती घेतलं होतं. नांदेड रायगडनंतर डोपिंगचं लोण आता ठाण्यात येऊन पोहोचलंय. ठाण्यात बूस्टर डोस घेऊन भरतीत उतरलेला तरुण आढळल्यानं एकच खळबळ उडाली. संबंधित तरुणाकडे 2 सिरिंज आणि 1 लिक्विड बॉटल आढळून आली आहे. पोलिसांनी हे साहित्य जप्त केलं. या तरुणाला कारवाईनंतर भरतीतून बाद करण्यात आलं. विरार रेल्वे स्टेशनवर लोकलखाली येणाऱ्या महिलेचा रेल्वे पोलिसांनी जीव वाचवला. लोकलमध्ये चढताना या महिलेचा तोल गेला. मात्र रेल्वे पोलिसांनी वेळीच ओढल्यानं महिलेचा जीव वाचला. कल्याण ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. सोनारपाडा गावातील भूमिपुत्र शेतकरी कित्येक वर्षांपासून कसत असलेली जमीन परस्पर बिल्डरच्या नावावर करण्याचा घाट सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. डोंबिवलीमध्ये उद्या पाणीपुरवठा बंद राहणार आहे. सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत हा पाणीपुरवठा बंद असेल. केडीएमसीच्या नेतेवली इथे जलशुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती सुरू आहे आणि त्यामुळे पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केडीएमसीकडून हा निर्णय जाहीर करण्यात आला. रायगडच्या समुद्र किनाऱ्यांच्या सुरक्षेवर प्रश्न निर्माण झाले. समुद्र किनाऱ्यावर लाईफ गार्ड असणं गरजेचं आहे. मात्र अनेक ठिकाणी 3 ते 5 किलोमीटरपर्यंत गार्ड नसल्याचं समोर आल्यानं पर्यटकांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचंच दिसतंय. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील वेळाज गावात कासवांच्या विणीच्या हंगामाला सुरुवात झालेली आहे. वेळा समुद्र किनाऱ्यावर आढळून आलेल्या घरट्यातील कासवांच्या पिल्लांना महाराष्ट्र शासन, वन विभाग आणि कासव मित्र वीरेंद्र पाटील यांच्या माध्यमातून समुद्रात सोडण्यात आलंय. अहमदनगरमध्ये रस्ता सुरक्षा सप्ताहाचा औचित्य साधून वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला आहे. यावेळी सीट बेल्ट न लावलेल्या चालकांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार केला गेला आहे. तर हेल्मेट न घालणाऱ्यांचं समुपदेशन करण्यात आलं.
एसटी कर्मचाऱ्यांचे पगार पुन्हा एकदा रखडल्याचं समोर आलं आणि या प्रकरणी एसटी कामगार संघटनेनं महामंडळाला अवमान याचिका नोटीस पाठवली आहे। कोर्टाच्या आदेशानुसार 10 तारखेच्या आत पगार करणं अनिवार्य असताना 12 तारीख उलटली तरी पगार झाले नसल्यानं कर्मचारी संतप्त झाले। औरंगाबादच्या वाळूंज परिसरातील साजापूर ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवकाला लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे। नमुना आठच्या उत्तरासाठी 9,000 रुपयांची लाच मागण्यात आली होती। नागरिकांच्या तक्रारीनंतर त्यांना अटक करण्यात आली आहे। पुण्यातील मुठा नदीत इतकी वर्ष कचऱ्यात झाकल्या गेलेल्या रांजण खळग्यांनी अखेर मोकळा श्वास घेतलाय। पर्यावरण प्रेमी आणि पालिकेने इथला कचरा साफ केलाय। पालिकेनं तिथं फलक लावून या ठिकाणचा जिओलॉजिकल आविष्कार म्हणून विकास करावा अशी मागणी जी आहे ती पर्यावरण प्रेमी संस्थांनी व्यक्त केली आहे। भंडारा जिल्ह्यातील लाखणी इथे उड्डाणपुलाच्या बांधकामात तांत्रिक दोष समोर आलेले असून उद्घाटनानंतर अवघ्या 7 महिन्यात हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। एक्सपान्शनचे जॉईंट खराब झाल्यानं या पुलावरील वाहतूक धोकादायक झाली आहे। दुसरीकडे पूल बंद झाल्यानं रस्त्यावरील वाहतूक कोंडी वाढली आहे। नांदेडच्या विष्णुपुरी जलाशयातून जाणाऱ्या जलवाहिनीला गळती लागली आहे। त्यातून लाखो लिटर पाणी वाया जात आहे। याबाबत ग्रामस्थांनी जल विभागाला माहिती दिली असून लक्ष दिलं जात नसल्याचा आरोप होतोय। नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने बायोप्लास्टिक निर्मितीचा शोध लावलाय। रसायनशास्त्र संकुलाचे प्रोफेसर आणि विद्यार्थ्यांनी बायोप्लास्टिक निर्मितीचा शोध लावलाय। तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, तूर डाळ, सोयाबीन पासून हे प्लास्टिक बनवण्यात आलंय। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून बाजारपेठेत केल्या गेलेल्या लाठीचार्ज कारवाईचा व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवून निषेध केला। यावेळी व्यापाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं। आमदार नितेश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या जन्मगावी निषेध करण्यात आला। पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव इथे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीकडून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। नितेश राणे यांच्या पुतळ्याला जोडे मारून पुतळा जाळण्यात आला। कोल्हापुरात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या माजी नगरसेवकांना महापालिकेच्या अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात येतोय। त्याविरोधात कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं। भंडाऱ्यात फुटपाथवरील विक्रेत्यांनी नगरपरिषद मुख्याधिकाऱ्याला घेराव घातला। शहरातील अतिक्रमण विरोधी मोहिमेत या विक्रेत्यांची दुकानं हटवण्यात आली होती। त्यामुळे पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून पालिकेनं पर्यायी व्यवस्था द्यावी अशी मागणी केली जाते। गोंदिया जिल्ह्यामध्ये 1,14,000 नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी 87,000 शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी झाली आहे। या शेतकऱ्यांकडून 30,20,000 क्विंटल धान खरेदी करण्यात आली असून आणखी 9 लाख क्विंटल धान्य खरेदी होणार आहे। त्यासाठी शेतकऱ्यांना 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। संपूर्ण खानदेशासह धुळे जिल्ह्यात थंडी पुन्हा परतली आहे। तापमानाचा पारा 5 अंशांपर्यंत खाली आल्यानं रब्बी पिकांसह फळबागांना फटका बसतोय। रब्बी पिकांवर खोड किडीचा प्रादुर्भाव होत असून शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येतंय। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील चिखली गावाच्या शिवारात वन्य प्राण्यांकडून शेतात मोठी नासडी होते। शेतकरी दीपक चव्हाणांच्या हरभऱ्याच्या पिकामध्ये रानडुकरांनी हायदोस घालून मोठं नुकसान केलं। सीबीआयच्या छापेमारीत $1,00,000 आणि 2 कोटींची रोकडे जप्त करण्यात आली आहे। पीएसएल घोटाळ्यासंदर्भात छापेमारी करण्यात आली। पीएसएल लिमिटेडनं कॅनरा बँकेकडून 428 कोटींचं कर्ज घेत घोटाळा केल्याचा आरोप करण्यात येतोय। मुलीच्या प्रकरणातून वाद होऊन एका तरुणाचं अपहरण करून त्याला जबर मारहाण केल्याची घटना लासलगाव बसस्थानकात घडली। या अपहरणाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। पोलिसांनी या प्रकरणी 4 जणांना ताब्यात घेतलेलं आहे तर 3 जण फरार झाले। औरंगाबादमध्ये ई सिगारेटची अवैध विक्री करणाऱ्याला पोलिसांनी अटक केलेली आहे। औरंगाबाद नगर महामार्गावरील कामगार चौकातील एका शॉपीमधून 35,000चे परदेशी बनावटीचे सिगारेट जप्त करण्यात आले। ठाण्यामध्ये 10 वर्षीय शाळकरी मुलाचा मृतदेह सापडण्याची घटना घडली होती। दरम्यान शाळेतील मुलानेच हत्या केल्याचा आरोप पालकांनी केला। या संदर्भातील अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे। शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचं कारण स्पष्ट होणार आहे। शीना बोरा जिवंत आहे हा काल्पनिक दावा आहे। शीनाचा मृत्यू झाला आहे। तिचा मृत्यू झाल्याचे सक्षम पुरावे आपल्याकडे असल्यानं सीबीआयनं म्हटलेलं आहे आणि त्यामुळे गुवाहाटी विमानतळावरील सीसीटीव्ही तपासण्याची गरज नसल्याचं सीबीआयनं सांगितलं।
पोलीस अधिकारी आणि ट्रॅव्हल्स कंपनीच्या वादात कंपनी मालकाच्या वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना पंढरपुरात घडली आहे। पोलीस अधिकारी आणि त्याच्या कुटुंबियांनी कंपनी कार्यालयात घातलेला गोंधळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला। इतकंच नव्हे तर कंपनी मालकाच्या वडिलांचा जीव जात असताना अधिकाऱ्याची पत्नी मोबाईल चोरत असताना दिसून आली आणि या प्रकरणी कंपनी मालकानं पोलिसात तक्रार दाखल केली आहे। नागपूरच्या पेंच व्याघ्र प्रकल्पातील कुडू तलावात एका वाघाचा मृतदेह आढळला आहे। वाघाची हत्या की मृत्यू याचा तपास वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून केला जाणार आहे। जळगाव विमानतळावर बिबट्याचा 2 बछड्यांसह मुक्त संचार पाहायला मिळाला आणि यामुळे वन विभागाने विमानतळ परिसरात ट्रॅप कॅमेरे लावून बिबट्याला बछड्यासह जेरबंद केलंय। यवतमाळमध्ये पाण्याच्या शोधात असलेल्या 5 रोह्यांचा कळप विहिरीत पडल्याची घटना घडली। त्यानंतर वन विभागानं घटनास्थळी धाव घेत दोरीच्या साह्यानं रोह्यांना विहिरीतून बाहेर काढलं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर्पण पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली आणि अनाथांचे क्षेत्र हे दुर्लक्षित असून त्यांच्यासाठी श्रीकांत भारतीय तर्पण फाउंडेशनतर्फे काम करत असलेलं काम मोठं असल्याचं ते म्हणाले। 18 वर्षांनंतर तरुण वयातील मुलांना काय करावं हे कळत नाही, अशावेळी त्यांना मदत करणं गरजेचं असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील कोळसा इथे शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या खंडोबा देवस्थानाच्या यात्रेला सुरुवात झाली। या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं। बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी पंचक्रोशीतून ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली। नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातील कवाना इथल्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली। श्री संत नंदी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी गावात यात्रा भरते आणि दरम्यान यंदाही यात्रेसाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात राजमाता जिजाऊंची जयंती साजरी करण्यात आली। या कार्यक्रमाला JNUच्या कुलपती, महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि भाजप नेते उपस्थित होते। पुदुचेरी इथल्या लेफ्टनंट गव्हर्नमेंट हाऊसमध्ये पोंगल उत्सव साजरा करण्यात आला। लेफ्टनंट गव्हर्नमेंट तामिलिसाई सुंदरराजन, CMN रंगास्वामी इतर मंत्री या सोहळ्याला उपस्थित होते। बाजरीच्या आंतरराष्ट्रीय वर्षाचं औचित्य साधून बाजरीने तयार केलेलं जेवण देण्यात आलं। आज आपण जगातील 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहोत। देशाला जगातील टॉप 3 अर्थव्यवस्थांमध्ये नेण्याचं आपलं ध्येय आहे। देशाची हे आर्थिक वाढ आपल्या तरुणांसाठी मोठ्या संधी निर्माण करेल असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील हुब्बाली इथे राष्ट्रीय युवा महोत्सव 2023 मध्ये व्यक्त केलंय। रशीद मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत कथित वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर गेले अनेक महिने सातत्याने शिरच्छेदाच्या धमक्या मिळणाऱ्या भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांना स्वसंरक्षणार्थ पिस्तूल बाळगण्याचा परवाना मिळाला आहे। दिल्ली पोलिसांनी त्यांना स्वसंरक्षणासाठी हा परवाना दिल्याचं सांगण्यात येतं। सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी कोची विमानतळावर एका प्रवाशाकडून 14 लाख रुपये किमतीचे साधारण 281.88 ग्रॅम सोने जप्त केले। प्रवाशाने परिधान केलेल्या जीन्स पॅन्टच्या विशेष शिवलेल्या कपड्यात कंपाऊंड स्वरूपात सोनं लपवण्यात आलं होतं। पश्चिम बंगालचे भाजप खासदार सौमित्र खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना स्वामी विवेकानंदांशी केली आहे। पंतप्रधानांनी त्यांचं आयुष्य देशसेवेत घालवलं, त्यामुळे मोदी आधुनिक भारताचे स्वामी विवेकानंद आहेत असं खान यांनी म्हटलं। बनावट बासमती तांदूळावर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं पाऊल उचललं आहे। आता भारताच्या बासमतीवर FSSAI असा मार्क जो आहे तो असणार आहे। केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करून ही माहिती दिली। पश्चिम बंगालचे तृणमूल काँग्रेसचे आमदार जाकीर हुसेन यांच्या घरातून साधारण 10 कोटी 90 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे। आयकर विभागानं जाकीर हुसेन यांच्या फॅक्टरी आणि घरावर छापेमारी केली आणि यावेळी ही रक्कम सापडली। काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यातील सोनबर्ग या भागात हिमस्खलनाची मोठी घटना समोर आली। बालटाल झोझिलाजवळ हे हिमस्खलन झालंय। सुदैवाने या घटनेत कोणतंही नुकसान झालेलं नाही। सोनमर्ग भागात तुफान बर्फवृष्टी झाल्यानंतर बर्फाचा कडा कोसळल्यानं परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली। अमृता खानविलकरने खास फोटोशूट केलं, यात तिचा दिलखेचक अंदाज पाहायला मिळतोय। तिच्या या व्हिडिओनं चाहत्यांच्या काळजाचा ठाव घेतला। तेलंगणाची दिविता रॉय
अमेरिकेतील न्यू ऑर्लियन्समध्ये होणाऱ्या 71व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करण्यास सज्ज आहे। तिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यामध्ये ती गोल्डन बर्ड बनून भारताचं प्रतिनिधित्व करताना दिसते। व्हिक्टोरिया या मराठी चित्रपटाच्या प्रीमियर शोला सोनालीने खास हजेरी लावली। ती खास अंदाजात दिसली आहे आणि या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणार आहे ती, आणि तिचा हा किलर लुक चाहत्यांची मन जिंकतोय। मृणालने आपला परी हूं मैं लुक चाहत्यांबरोबर शेअर केलाय। यात ती ग्लॅमरस अंदाजात दिसते। चाहत्यांनी तिच्या या पोस्टरवर कमेंट्सचा वर्षाव केला। अभिनेत्री करिश्माने वीक गेम या फेमस म्युझिकवर एक रील बनवली आहे। यात ती मस्ती करताना दिसते। तिच्या या मजेदार रीलला लाखो व्ह्यूज मिळाले। रवीना हिमाचल प्रदेशमध्ये थंडीचा आनंद घेते। धुक्यात रस्त्यावरून धावत येताना ती या व्हिडिओमध्ये दिसते। तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या। आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर आपण बघणार आहोत भारत आणि श्रीलंकेत पार पडलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारतानं 4 गडी राखून विजय मिळवला आहे। 3 वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकलेल्या भारतानं आजही विजय मिळवत मालिका 2-0च्या विजयी आघाडीने नावावर केली आहे। न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे आणि टी20 मालिकांसाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा केली जाणार आहे। चेतन शर्माच्या अध्यक्षतेखालील निवड समिती या काळात रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या टी20 कारकिर्दीवर मोठा निर्णय घेईल। या दोघांशिवाय रवींद्र जडेजा, संजू सॅमसन आणि जसप्रीत बुमराही याची निवड देखील चर्चेचा विषय असणार आहे। भारताचा दिग्गज बॅडमिंटनपटू एच.एस. प्रणॉयने क्वालालंपूरमधील एक्सियाटा एरिना इथे चिको औरावर विजय मिळवून पुरुष एकेरी गटातील उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केलाय। 8व्या क्रमांकावर असलेल्या प्रणॉयने वार्डोयोचा 21-9, 15-21, 21-16 असा पराभव केला। आणि या सगळ्या घडामोडीनंतर स्पीड न्यूज बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।